शहरातील कोरडगाव चौक परिसरात नगरपरिषदेच्या विद्युत खांबात वीजप्रवाह उतरल्याने एका मोकाट बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सुमारे 7:30 वाजता घडली। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महावितरणच्या देखभाल व सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित बैल विद्युत खांबाच्या संपर्कात येताच त्याला जोरदार विद्युत धक्का बसला आणि तो खांबालाच चिकटून राहिला। परिसरातील नागरिक व गोसेवकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तीव्र वीजप्रवाहामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने विद्युत खांबांमध्ये वीजप्रवाह उतरण्याच्या घटना गंभीर ठरत आहेत। काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर येथे अशाच प्रकारच्या घटनेत एका चिमुकल्याचा मृत्यू झाला होता। ती घटना ताजी असतानाच पाथर्डीत एका मुक्या प्राण्याचा बळी गेल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। या घटनेत सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झाली नाही, मात्र भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने विद्युत खांबांची तातडीने तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे। अन्यथा तीव्र जनांदोलन उभे राहू शकते, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे। पाथर्डी तालुका प्रतिनिधी श्री परमेश्वर टकले, महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज, पाथर्डी।